नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय व्यवस्थापन या आपल्या SY BCom सेमिस्टर 3 पेपर फर्स्ट या विषयातील चॅप्टर फर्स्ट प्रकरण 1 व्यवस्थापकीय दृष्टिकोन या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण SY BCom सेमिस्टर 3 या अंतर्गत सक्तीचा विषय असणारा व्यवसाय व्यवस्थापन या आपल्या विषयाचा सेमिस्टर 3 मधील पेपर फर्स्टचा सिलेबस आपण समजून घेतला। त्यावेळी मी आपणास प्रकरण 1 ते प्रकरण 4 यामध्ये कशा प्रकारे सिलेबस आहे हे थोडक्यात सांगितलेले होते। त्यावेळेस प्रकरण 1 पासून तर प्रकरण 4 मध्ये असणाऱ्या संकल्पना हे आपण थोडक्यात लक्षात घेतलेल्या होत्या। मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोखळे, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग KTH महाविद्यालय नाशिक, आज आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये व्यवसाय व्यवस्थापन आणि वैशिष्ट्य या टॉपिकवरती आज आपल्याशी हितगुज साधणार आहे। तर चला मग बघूया व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये। सर्वात अगोदर आपण बघूया व्यवसाय। नफा मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या कायदेशीर कृतीला व्यवसाय म्हणतात। प्राध्यापक डिक्सी यांच्या म्हणण्यानुसार आपण व्यवसाय ही संकल्पना समजून घेताना त्या व्यवसायामध्ये नफा मिळवणं या कायदेशीर कृतीला व्यवसाय म्हटलेला आपल्याला लक्षात येईल। वस्तू आणि सेवा यांची विक्री करून नफा मिळवण्याचा उद्देश ज्या कायदेशीर व्यावसायिक कृतीत असेल तिला व्यवसाय म्हटलं जाईल। मला वाटतं इथे व्यवसायाशी संबंधित आता कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला नसेल। यानंतर आपण प्राध्यापक हॅने यांची व्यवसायाची पुढची व्याख्या समजून घेऊया। वस्तूंच्या खरेदी विक्रीद्वारे संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा संपादन करण्यासाठी ज्या मानवी क्रिया घडतात त्यास व्यवसाय असे म्हणतात। प्राध्यापक हॅने असं म्हणतात, वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री करून त्यातून संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा संपादन करण्यासाठी ज्या काही मानवी क्रिया घडतात त्यास प्राध्यापक हॅने यांनी व्यवसाय म्हटलेला आहे। इथे सुद्धा संपत्ती निर्माण करणं, संपादन करणं म्हणजे व्यवसायातून वस्तू आणि सेवांची विक्री करून नफा मिळविणं हाच अर्थ इथे आपल्याला घेता येतो। यानंतर मला वाटतं व्यवस्थापनाकडे जायला काही हरकत नाही। व्यवसाय ही संकल्पना आपल्या सर्वांना समजली असेलच। चला तर मग व्यवस्थापन याचा विचार करूया। व्यवस्थापन ही संकल्पना समजून घेताना आपण व्यवस्थापनाचा अर्थ लक्षात घेऊया। मनुष्य हा समाजशील प्राणी आहे। समूहात राहून काम करणे व्यक्तीला आवडते, त्यामुळे आपल्या मर्यादांवर मात करणे व्यक्तीला सहज शक्य आहे। आपली उद्दिष्टे साध्य करणे शक्य होते, म्हणून तर सामाजिक घटकांच्या परस्पर सहकार्याने, सामंजस्य व समन्वयाने व्यक्ती आपली उद्दिष्टे परिणामकारक व यशस्वीपणे पूर्ण करते। समाजातील संस्था आणि व्यक्तींचे हे परस्पर सहकार्य समूहाच्या स्वरूपातून संघटनेत रूपांतरित होते। त्यावेळी या संघटनेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, कार्यप्रवृत्त करण्यासाठी, शिस्त आणण्यासाठी, उद्दिष्ट पूर्तीसाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला व्यवस्थापन असे म्हणतात। व्यावसायिक संस्थेचे ध्येय व उद्देश पूर्ततेसाठी मनुष्यबळ आणि उपलब्ध साधनसामग्री यांचा व्यवस्थित उपयोग करून आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करून साध्य करण्यासाठी कृती करणे म्हणजेच व्यवस्थापन होय। व्यवस्थापन ही अतिशय व्यापक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने
व्यवसायाशी निगडित व्यवस्थापकीय कार्याचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. यामध्ये संघटन, नियोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शन ही व्यवस्थापकीय कार्य देखील अत्यंत महत्त्वाची समजली जातात. हेनरी फेयल यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापन म्हणजे व्यवसायातील घडामोडींचा अंदाज घेणे, कार्याचे नियोजन करणे आणि संघटन करणे व सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे व कार्यांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच व्यवस्थापन करणे होय. व्यवस्थापकाला व्यवसायात आपले कार्य करत असताना व्यवसायातील अनेक घडामोडींवर अंदाज ठेवावा लागतो. त्या घडामोडींनुसार, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आपल्या व्यवसायातील कार्यांचे नियोजन करावे लागते, संघटन करावे लागते, सर्व कार्यांमध्ये समन्वय साधावा लागतो व सर्व कार्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचं काम त्याला करावं लागतं आणि त्याच कार्याला हेनरी फेयल यांनी व्यवस्थापन म्हटलेलं आपल्याला लक्षात येईल. यानंतर W.R. स्प्रिंगल हे व्यवस्थापनाविषयी काय म्हणतात हे आपण समजून घेऊया. व्यवस्थापनाचा संबंध प्रशासनाने ठरवून दिलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याशी असून व्यवस्थापन हे कार्यकारी स्वरूपाचे कार्य आहे. W.R. स्प्रिंगल यांनी तर व्यवस्थापन आणि प्रशासन यामधला फरक आपल्यासमोर ठेवलेला आपल्याला दिसून येतो. व्यवसायाचे प्रशासन हे उद्दिष्ट, धोरणं आखण्याचं काम करतं आणि प्रशासनाने व्यवसाय संबंधी निश्चित केलेल्या धोरणानुसार, निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार अंमलबजावणी करण्याचं कार्य व्यवस्थापकाला करावं लागतं आणि यालाच W.R. स्प्रिंगल यांनी व्यवस्थापन म्हटलेलं आपल्याला दिसून येते. यानंतर जर आपण बघितलं, पीटर ड्रकर हे काय म्हणतात, व्यवस्थापन म्हणजे जे कार्य करतात ते होय. व्यवस्थापन एक अवयव आहे की ज्याचे वर्णन व व्याख्या फक्त त्याच्या कार्यावरून करता येईल. पीटर ड्रकर यांना असं म्हणायचं आहे की व्यवस्थापनाची खरी ओळख ही व्यवस्थापनाच्या कार्यावरून होते. पुढे जाऊन आपल्याला लक्षात येणारे व्यवस्थापनाला पूर्वतयारीची आणि अंमलबजावणीची अशी कार्य करावी लागतात. पुढे सविस्तर आपण ते बघणार आहोतच. मला वाटतं इथेपर्यंत आपल्याला व्यवसाय आणि व्यवस्थापन ही संकल्पना समजलेली असेल आणि व्यवसाय आणि व्यवस्थापन ही संकल्पना आपल्याला समजली असेल तर व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सहजपणे आपण लक्षात घेऊ शकतो. जायचं पुढे. चला, नंबर 1, महत्तम नफा मिळविणे. वैशिष्ट्ये समजून घेण्यापूर्वी जी व्यक्ती उद्योगाच्या संचालनात फक्त व्यवस्थापकाची भूमिका पार पडते तिला व्यावसायिक व्यवस्थापक म्हणतात. व्यावसायिक व्यवस्थापकाकडे धोरणे आखण्यासाठी तसेच आपल्या सहकाऱ्यांकडून यशस्वीपणे काम करून घेण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान व वैशिष्ट्ये असली पाहिजेत. हार्बिन्सन आणि मेयर्स यांनी म्हटले आहे की व्यावसायिक व्यवस्थापक हा असा एक प्रसार आहे की ज्यामध्ये संघटनेच्या विविध पातळीवर नेमणुका करतात. संबंधित व्यक्तींच्या तांत्रिक योग्यता व कार्यक्षमता पाहूनच त्या केल्या जातात. व्यावसायिक व्यवस्थापकाची वैशिष्ट्ये आपल्याला यानुसार पुढील प्रमाणे लक्षात घेता येतील. नंबर 1, महत्तम नफा मिळविणे. व्यावसायिक व्यवस्थापक आपल्या व्यवसायात कार्य करत असताना व्यवसायाला महत्तम नफा कसा मिळू शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आणि व्यवस्थापनाने आपल्या दिलेल्या योगदानामधून व्यवसाय कमीत कमी खर्चात अधिक प्रमाणात नफा मिळवू शकतो. नंबर 2, व्यवस्थापन कला आणि शास्त्र आहे. व्यवस्थापनाला कला आणि शास्त्र असंही म्हटलं जातं. म्हणजेच कलेची आणि शास्त्राची सर्व वैशिष्ट्ये व्यवस्थापनाला लागू पडतात. म्हणून व्यवस्थापन कला आणि शास्त्र देखील आहे असे म्हटले जाते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. आता व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे, इथे जर आपण समजून घेतलं तर व्यवस्थापनाला आपली कार्य करताना एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे असे म्हटले जाते. पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करणे. व्यवस्थापनाला आपल्या व्यवसायातील
पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याचे कार्य करावे लागते. यानंतर व्यवस्थापन उत्पादनातील एक घटक. प्रत्येक व्यवसायाला आपलं उत्पादन निर्माण करावं लागतं आणि त्या उत्पादन निर्मितीतील व्यवस्थापन एक घटक समजला जातो. नंबर 6, व्यवस्थापन एक अधिकार पद्धती. व्यवस्थापनाला आपली अधिकार पद्धत वापरून व्यवसायात व्यवस्थापनाचं काम करावं लागतं. नंबर 7, व्यवस्थापन एक विद्याशाखा. व्यवस्थापकीय ज्ञान करण्यासाठी शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता असते. ते शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजेच विद्याशाखा, म्हणून व्यवस्थापन एक विद्याशाखा असे म्हटले जाते. नंबर 8, व्यवस्थापन एक पेशा. आज जर आपण बघितलं तर व्यवस्थापन करणारा व्यावसायिक पेशा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे मालक आपल्या व्यवसायामध्ये आज व्यावसायिक व्यवस्थापकाची नेमणूक व्यवस्थापक म्हणून करताना आपल्याला दिसून येतात. यानंतर व्यवस्थापन हा व्यवसायाचा प्रेरक घटक आहे. व्यवस्थापनाकडून व्यवसायाला प्रेरणा मिळते, म्हणून व्यवस्थापन हा व्यवसायाचा प्रेरक घटक आहे असे म्हटले जाते. नंबर 10, व्यवस्थापनात निर्णय घेणे गृहीत आहे. व्यवस्थापकाला व्यवसायात अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार, समोर असलेल्या समस्येनुसार त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून व्यवस्थापकाला अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. नंबर 11, व्यवस्थापन गतिमान आहे. व्यवस्थापनात सतत बदल होत असतात. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार व्यवस्थापनाला सुद्धा आपल्या कार्यात बदल करावा लागतो, म्हणून व्यवस्थापन गतिमान संकल्पना आहे असे म्हटले जाते. व्यवस्थापन सामूहिक कार्य. व्यवस्थापन आपलं व्यवस्थापनाचं कार्य करताना व्यवसायातील सर्व घटकांकडून व्यवसायाचं कार्य करून घेतो, म्हणून व्यवस्थापनाला सामूहिक कार्य असं म्हटलं जातं. यानंतर व्यवस्थापनाची सार्वत्रिकता. व्यवस्थापन हे सर्वच क्षेत्रात आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची गरज आहे. म्हणून व्यवस्थापनाची सार्वत्रिकता ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नंबर 14, व्यवस्थापनात नेतृत्व गुण असतो. व्यवस्थापकाला प्रभावीपणे व्यवसायातील व्यवस्थापन करण्यासाठी नेतृत्व गुणांचा आधार घेऊन व्यवस्थापन करावे लागते, म्हणून व्यवसायातील व्यवस्थापनाकडे नेतृत्व गुण असतात असे म्हटले जाते. तर मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय, व्यवसायाचा अर्थ, व्यवस्थापन, व्यवस्थापनाचा अर्थ, व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या व्याख्या, यानंतर व्यवसायाची वैशिष्ट्य आता थोडक्यात लक्षात घेतली. पुढे जाऊन येणाऱ्या लेक्चरमध्ये ती सर्व वैशिष्ट्ये आपल्याला अधिक सविस्तर लक्षात येतीलच. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कळेलच. वेलकम.